तर मित्रांनो बघू शकता 5405 हा मॉडेल. तर शेतकरी मित्रांनो हे तुम्ही मशीन बघू शकता. हे आपलं ऑनियन ग्रेडिंग मशीन आहे, म्हणजे कांदे निवडण्याचं मशीन आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा महाराष्ट्र फार्मर. मित्रांनो आपण इथं नाशिक या ठिकाणी आलोय कृषी कुंभ बघायला. तर बघूया आपण मधी कसं काय आहे. तर चला मित्रांनो मधी. तर मित्रांनो आपण एंट्री केली मधी, तर बघू शकता तुम्ही मस्त आपलं व्ह्यू वगैरे या ठिकाणी. या ठिकाणी डायरेक्टली आपण ट्रॅक्टरचे डेमो वगैरे बघू शकता. तर मित्रांनो बघू शकता 5405 हा मॉडेल आहे ट्रॅक्टरचे जॉन्डियरचं. तर बघूया आपण त्याचं कसं काय. लय म्हणजे फारच मोठा ट्रॅक्टर आहे. तरी 65 HP चा असू शकतो असं मला वाटतंय. मला पण नाही माहिती किती HP चा आहे. एक नंबर ट्रॅक्टर आहे मित्रांनो असं. आणि तिकडं आपलं न्यू हॉलँडचं आहे. तर मित्रांनो सर्व ठिकाणी म्हणजे या पहिले आपण एंटर केलं ना, इथनं पुरे ट्रॅक्टरचे सर्व नवीन नवीन म्हणजे आपले ट्रॅक्टर वगैरे हे सर्व. तर बघू शकता तुम्ही. तर शेतकरी मित्रांनो हे तुम्ही मशीन बघू शकता. हे आपलं ऑनियन ग्रेडिंग मशीन आहे, म्हणजे कांदे निवडण्याचं मशीन आहे. तर आपण सरांपासून विचारूया याच्याबद्दल माहिती कसं काय. नमस्कार सर. सर आपली म्हणजे ग्रेडर मशीन आहे याच्याबद्दल आम्हाला माहिती देता का? तर आपली युनियन ग्रेडर मशीन आहे. हा हा पाचनाची कॅपॅसिटी पर आवर मध्ये. हा हा तुम्हाला माहिती सांगतो मी. जर शेतात ना आपण ग्रेडिंग करून आणलेला माल असतो, हा. हार्वेस्टिंग करून आणलेला इथे टाकल्यानंतर इथे कन्व्हरने वरती जात असतो. हा हा इथे ब्लोअर वगैरे ती माती वगैरे साफ वगैरे पत्ती वगैरे इथे जात असते. याच्याने साफ होऊन जातं. इथं हा आपला पहिला ग्रेड आहे. आपला 40 mm चा हा ग्रेड आहे पहिला. 40 mm पर्यंतचा आपला इथला पहिला ग्रेड आहे सर. याच्या इथनं येऊन दुसरा हा 40 पासून तर 55 पर्यंतचा ग्रेड आहे. 40 तिथं 40 आणि इकडं 55. 40 पासून तर 55 पर्यंतचा 55. ग्रेड तिथं. हा हा त्याच्यानंतर इथे लास्ट मध्ये आपला 55 पासून पुढची वगैरे साईज असते, मोठी साईज म्हटली जाते आपलं म्हणजे एक्सपोर्ट हा. वगैरे, ती साईज इथे येतात. हा तर सर म्हणजे आपलं कसं काय शेतकरी बंधू कसं काय तुम्ही घेऊ शकता. तर शेतकऱ्यांसाठी आपण हे 5 टनाची कॅपॅसिटी पर आवर मध्ये. तसं आपल्याकडे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध बी एका तासामध्ये 1 टनाची कॅपॅसिटी वाला मशीन पण आहे. कमी कॉस्ट मध्ये शेतकऱ्यासाठी मोळीबल असतं, हे मोळीबल नाही व्यापारी वगैरे त्यांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी आपल्याकडे मोळीबल मशीन पण अवेलेबल आहे. आणि आपलं म्हणजे डायरेक्टली कांदे चाळीमध्ये आपण स्टोअर केले नंतर नंतर विकतो आपण 3-4 महिन्यांनी. ते पण एक म्हणजे करता ग्रेडिंग येतं करायला काय अडचण नाही. त्याचं. आणि डायरेक्टली वावरामधनं काढले ते ते नाही पण काय जमतं. तर हे मशीन वगैरे कुठलं कंपनी? आपली पुण्याची कंपनी पुण्याची. ऍग्रोवेड कंपनी आहे. हा हा आमच्या इकडे भरपूर कांदे होता कसमादे भागात, म्हणून ते कसं विचारलेलं वर. तर धन्यवाद सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल. तर मित्रांनो आपण दालन क्रमांक एक मध्ये एंटर करतोय, एक म्हणजे ए मध्ये. तर बघू शकता पुढं कसं काय आहे. चला बघूया आणि माहिती विचारूया आपण जेवढं आपल्याला शक्य होईल इतकी. आपले सर्व म्हणजे मित्र कंपनी आली इथं बघू शकता. हे बघा. तर शेतकरी मित्रांनो हे सर्व नवीन व्हरायटी आपले मार्केटमध्ये आलेले ते बघू शकता तुम्ही. आपले ग्रेपचे वगैरे सर्व भाजीपाल्याचे वगैरे. तर हे महाराष्ट्र शासन आणि म्हणजे सर्व हे केलेच ना त्यांचे आहे डायरेक्टली. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आपण सरांसंग विचारूया व्हरायटी कांद्याचे 2-3 व्हरायटी उन्हाळी आहे आणि एक पावसाळी आहे. तर सरांना माहिती देतो. हा जो आहे आपला पावसाळी हंगामासाठी हे दोन्ही ॲग्रिकॉम डार्क रेड आणि NHRD ते 883 म्हणजे दोन्ही वाहन म्हणजे पावसाळी हंगामासाठी चालणार आहे. यात हा जो आहे 100 ते 110 दिवस घेतो. हा 85 ते 90 दिवसामध्ये मिळतो P883. हा जो आहे उन्हाळी हंगामासाठी चालणारा ॲग्रिकॉम लाईट रेड म्हणून वाहन आहे. हा जो आहे उन्हाळी हंगामासाठी चालणारा NHRD पुसुंगी म्हणून वाहन आहे. त्यानंतर हा जो तिसरा जो आहे NHRD ग्रेड 3 म्हणून, आणि हा आता नवीन आपला आलेला आहे 2-3 वर्षापासून NHRD ग्रेड 4 म्हणून. हा एकदम दर्दलाल
आमच्या पण भागात बरेचसे रेड फोर्टचे वगैरे व्हरायटी आता शेतकऱ्यांचा याच्यातून चांगला कल रेट तो, कारण याची खासियत अशी आहे, जर समजा आपल्याला जर सध्या लाल कांद्याला जर मार्केट असलं तर तो लाल म्हणून पण विकला जाऊ शकतो. आणि याची किपिंग क्वालिटी म्हणजे स्टोरेजची क्षमता आहे ही 5-6 महिन्यापर्यंत स्टोरेजला चांगल्या पद्धतीने चालू शकतो. आणि कलर असल्यामुळे नंतर त्याला मार्केट चांगलं भेटतं. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलो होतो इथं नाशिक इथं कृषी कुंभ बघायला. तर या ठिकाणी बघू शकता स्प्रेइंग साठी आपलं इलेक्ट्रिक स्प्रेअर आहे पुरा, म्हणजे लाईटीवर इलेक्ट्रिक स्प्रे वगैरे. तर आपण सरांसर विचारूया याच्याबद्दल माहिती. तर नमस्कार सगळ्यांना. आज आपण जमलेलो आहे कृषी गती कंपनीच्या या इलेक्ट्रिक बुल या प्रॉडक्टच्या माहिती घेण्याकरता कृषी कुंभ येथे आमचे मित्र, तुमचं नाव निशांत आणि कॅमेरामन आदित्य सोबत आहे तिथे. तर हे मशीन म्हणजे शेतकऱ्यांसाठी असलेलं वरदान आहे. हे इलेक्ट्रिक बुल याला आपण नाव दिलेलं आहे, कारण शेतकऱ्याचा सच्चा साथी म्हणजे त्याचा बैल. आणि हे मशीन म्हणून त्याला इलेक्ट्रिक बुल म्हणजे तो त्याचा सच्चा साथी म्हणून होता. आज बैल वापरणं बरंचसं डिफिकल्ट होत चाललेलं आहे, लेबर मिळत नाही, आंतरमशागतीचा प्रश्न येतो. तर हे मशीन आपण तयार केलं. या मशीनला पूर्णपणे बॅटरी ऑपरेटेड केलेलं आहे. लिथियमच्या याच्या बॅटरीज आहेत. एकदा चार्ज केलं की त्याच्या दोन्ही बॅटरी 6 तासापर्यंत चालतात. 4 प्रकारचे ऑपरेशन याच्यामध्ये होतं: ओळपणी, वखरणी, निंदणी, सीट पेरणी. हे त्याचे अवजार आहेत. हे सगळे तुम्ही बघू शकता की त्याचे अवजार याला इथे कनेक्ट केले जातात. या मशीनला तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे या मशीनला कनेक्ट करण्यासाठी या अवजारांना इथे पीस दिलेली आहे. हे पेरणी करतं, कोणी करतं, माती करतं, फवारणी करतं. तर फवारणी करण्यासाठी तुम्ही इथं बघू शकता फवारा चालू होणार आहे सर. 1 मिनिट. तर हे फवारा इथे चालू झालेला आपण बघत आहात. मशीन चालवत असताना आपण हे रिव्हर्स गिअर आणि हा आहे फॉरवर्ड गिअर. हा टर्निंग साठी अगदी सोपा असा हा मशीन आहे. हा मशीन आपल्याला सगळ्या प्रकारचे आंतरमशागतीचा प्रश्न जो आम्ही सोडवलेला आहे शेतकऱ्यांचा. या मशीनला 75 लिटरची टाकी दिलेली आहे. 3 वर्षाची फुल वॉरंटी आहे. या मशीन मध्ये सगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस आम्ही देतो. सरकार 50% सबसिडी देते. शेतकऱ्याचे जे आंतरमशागतीमध्ये होणारे जे हाल आहेत ते आम्ही पूर्ण मिटवले. वापसा कंडिशनला जेवढे पण एवढ्या जमिनीच्या खोलीवर आपल्याला कामं करायची असतात ते सगळे कामं हा मशीन करतो. इलेक्ट्रिक बुल याला GPS, कॅमेरा, गाणे ऐकण्यासाठी ब्लूटूथ सिस्टीम सुद्धा आपण दिलेली आहे, जेणेकरून ब्लूटूथ कनेक्ट करून गाणे ऐकू. तर हा 0 मेंटेनन्स प्रॉडक्ट आहे. एकदा घेतला की हा 90,000 तास याची लाईफ. याच्या बॅटरीज ज्या आहेत त्या 3 वर्षापर्यंत काहीच होत नाही. 3 वर्षाची फुल वॉरंटी आपण देतो सर. एकदा मशीन बॅटरी चार्ज केल्या की 3 तास चालतात. हे FM चालू झालं. तर हे मशीन जे आहे ते एकदा चार्ज केल्यानंतर 3 तास चालणार. 2 बॅटरीज आहेत म्हणून 6 तास चालणार. एकदा चालू केलं 6 तास वखरायचं किंवा कोळपायचं किंवा पेरणी करायची, परत त्याला चार्जिंगला आणायचं बॅटरी, परत जेवायला खायला बसायचं, आराम करायचा. 3 तासात परत चार्ज होतात. परत त्या मशीन आपण 6 तास वापरू. दिवसाला 12-15 तास हा मशीन चालतो. 1 एकर कोळपण्याचा जो खर्च येतो फक्त 7 रुपये मित्रांनो. 7 रुपयामध्ये 3 युनिट बॅटरी याची चार्ज होणार. 3 युनिट मध्ये एक बॅटरी चार्ज होणार. आणि हे मशीन तुम्हाला 7 रुपयामध्ये 1 एकर कोळपून देणार. एवढं स्वस्त ऑपरेशन आजच्या डेटला शेतीचं कुठलंच नाही. मग शेतकऱ्यांचा आम्ही मित्र बनण्याचा प्रयत्न करतोय. सरकार आम्हाला मदत करतंय. बँका लोन देत आहेत. याची प्रदर्शन किंमत 4 लाख रुपये आहे. 2.25 लाख रुपये त्याच्यात सबसिडी आहे. 4 लाखामध्ये हे मशीन, याच्या सगळ्या सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट, या सगळ्या 4-5 प्रकारची अवजारं आपण 4 लाखामध्ये देतो. 2.25 लाखाची सबसिडी सुद्धा मित्रांनो आम्हीच मिळवून देतो. म्हणजे 2.25 लाखात हे मशीन सगळ्या गोष्टींसकट आपल्या घरपोच आहे. म्हणजे एका बैलजोडीच्या किमतीमध्ये 4 बैलांचं काम करणारं मशीन आम्ही तुम्हाला देत आहोत. बॅटरीची फुल वॉरंटी 3 वर्षाची. काही जरी झालं तरी आम्ही. ओके, तर धन्यवाद. तर धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल. बरं, तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. जय. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता या ठिकाणी म्हणजे सर्व आपले पेस्टिसाइड्स वगैरे
पेस्टिसाइड्स वगैरे हे सर्व या ठिकाणी तर बघू शकता मित्रांनो, शेतकरी मित्रांनो. तर चला. तर मित्रांनो तुम्ही येऊ शकता, सर्व तिकीट वगैरे फ्री आहे, अजून 3-4 दिवस चालू आहे. तर तुम्ही या, नक्की या, भेट द्या. बघू शकता गर्दी वगैरे भरपूर आहे. आपले नाशिक जिल्ह्यातून जेवढे तालुके आहे ना, त्या तालुक्यामध्ये ग्रामपंचायत आहे, त्या ठिकाणून म्हणजे प्रत्येक गावातून एक एक बस आली आहे. असं आपल्या गावातून पण आली होती. तर भारी आहे, बघण्यासारखं आहे. तुम्ही पण नक्की या आपल्या बघायला आपल्या नाशिकमध्ये. तर मित्रांनो आपण इकडे चाललोय सर्व म्हणजे स्टॉल वगैरे आपले शेती मधले बरेचसे आहे, तर बघू शकता तुम्ही. बघा म्हणजे इथं तर आपले सर्व गावरान पद्धतीने सर्व प्रोड्यूस केलेले आहे. तर बघू शकता तुम्ही मित्रांनो, सर्व आहे आपल्याकडे. तर तुम्ही पण एकदा नक्की या, आपलं म्हणजे भेट वगैरे द्या. तर तुम्हाला कसं काय वाटेल सांगा नक्की. तर मित्रांनो आपण बरंचच बघितलं मधी वगैरे काही, म्हणजे चांगलं आहे, एवढं पण हे नाहीये. जेवढं आपण बारामतीला आणि इथं कृषी आणला बघितलं तेवढं काही मला वाटलं नाही. तरी चांगलं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, बघण्यासारखं आहे. नवीन टेक्नॉलॉजी वगैरे त्यांनी एक्सप्लोर केली आहे. तर बघू शकता तुम्ही इथं हे सर्व व्ह्यू वगैरे. इथं आपलं म्हणजे सर्व आपले शेतकरी मित्र बसणार आणि त्यांचं काही असेल ते त्याच्यासाठी नाही, आपला मित्र आदित्य गायकवाड. तर सांगा कसं काय वाटलं तुम्हाला आपलं व्हिडिओ वगैरे, आणि नक्की कळवा आपल्याला. चला मित्रांनो, धन्यवाद. मी तुमचा महाराष्ट्र फार्मर.